राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ सकाळी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार। भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळणार। मंत्रिपदाची शपथ घेत असल्यानं भुजबळ समर्थकांकडून येवल्यामध्ये फटाके फोडून जल्लोष, तर नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। पंतप्रधान मोदींची नौदल प्रमुख त्रिपाठी यांच्यासोबत महत्वाची बैठक। ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि मोदींमध्ये 40 मिनिटं चर्चा। पाकची पाणी कोंडी करण्यासाठी तालिबानकडून हालचाली। तालिबानी अधिकाऱ्यांकडून पाकला जाणाऱ्या पाण्याची पाहणी। कुनार नदीवर तालिबान धरण बांधणार। लष्कर तैयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिजच्या मुरीदकेमध्ये 14 दिवस होती। हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ज्योती मल्होत्राची कबुली। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ याची कबुली। हरियाणाच्या नूहमधून हेर तारीफला अटक। सिरसा एअरबेसचा फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं, तारीफची कबुली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विजय शहा प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय एसआयटी स्थापन। कर्नल कुरेशींबद्दलच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी चौकशी होणार। ऑपरेशन सिंदूरच्या खासदार शिष्टमंडळावरून शरद पवारांनी राऊतांना फटकारलं। स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका। शरद पवारांची प्रतिक्रिया। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला सुद्धा कोरोना, तर देशात 257 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये पावसानं झोडपलं। राहाता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान, तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान।